नमस्कार मित्रांनो, सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला खूप मोठं मन असावं लागतं आणि अशा सामाजिक कार्यात तुमच्या जोडीदाराची साथ मिळणं ह्याच्यासाठी खूप मोठं भाग्य असावं लागतं। तर अशाच एका डॉक्टर पती पत्नीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत। पुस्तकाचं नाव आहे प्रकाश वाटा आणि पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रकाश आमटे। डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचं हे आत्मचरित्रच आहे आणि हेमलकसा हे जे गडचिरोली जिल्ह्यातला आदिवासी भाग आहे, इथं आदिवासींना प्रमुख प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत त्याचा हा विस्तृत आढावा आहे। डॉक्टर प्रकाश यांना सामाजिक कार्याचा जो वारसा आहे तो त्यांचे वडील बाबा आमटे यांच्यापासूनच मिळाला होता आणि कुष्ठरोग्यांसाठी त्यांनी आनंदवनची स्थापना केली, ते वसवलं। त्यांना आजारातून तर बरं केलंच, पण त्यांना समाजाने स्वीकारावं म्हणून सुद्धा त्यांनी प्रयत्न केले आणि मग आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी याच्यासाठी डॉक्टर प्रकाश आणि मंदाताई यांनी प्रयत्न सुरू केले। ते हेमलकशाला गेले, तिथं त्यांनी आदिवासींवरती उपचार करत करत त्यांचे इतर जे प्रश्न आहेत, जसं तिथं वीज नाही, पाणी नाही, शिक्षणाचा अभाव आहे, या सगळ्या गोष्टींकडे हळूहळू लक्ष द्यायला सुरुवात केली। तर त्यांचे अनुभव काय होते, त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांना काय काय अडचणींना तोंड द्यावं लागलं, ह्याचा अनुभव कथन या पुस्तकामध्ये आहे। डॉक्टर ज्यावेळेस सुरुवातीला तिथं गेले, तिथं निव्वळ जंगल होतं, राहायची सोय नाही, पाण्याची सोय नाही, रस्ते नाही, वीज नाही आणि मग त्यांनी हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी बनवायला सुरुवात केली। आधी एक झोपडी बांधली, पाणी नाही, मग बैलगाडीतनं ड्रममध्ये पाणी भरून आणायला लागले। मग हळूहळू त्यांनी इतर जे अडचणी होत्या, म्हणजे तिथं अन्न नव्हतं, शेती नव्हती, त्याच्यावरती मात करायला सुरुवात केली। हे सगळं करत असतानाच प्रमुख अडचण ही होती की तिथले जे आदिवासी आहेत माडिया गोंड, त्यांच्याशी संवाद साधता येत नव्हता। डॉक्टरांना त्यांची भाषा येत नव्हती किंवा त्या माडियांना मराठी येत नव्हतं, त्यामुळे एकमेकांशी कसल्याही प्रकारचं संभाषण होत नव्हतं आणि आदिवासी लोक डॉक्टरांवर विश्वास ठेवायला सुरुवातीला तयार नव्हते। त्यांचा विश्वास हा अंगारे दुपारे, मांत्रिक याच्यावरती जास्त होता, त्यामुळं उपचार करायला सुरुवातच होत नव्हती। मात्र हळूहळू यात बदल होत गेला। दोन प्रमुख घटना ज्या डॉक्टरांनी या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत, पहिली म्हणजे तिथं जी आदिवासी जमात आहे ती थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीचा वापर करतात, म्हणजे शेकोटी पेटवायची आणि त्याच्या जवळ झोपायचं, म्हणजे रात्रीची थंडी कमी होते, असे साधारण पद्धत आहे तिथली। तर तिथे एक मुलगा होता आणि त्याला रात्रीच्या फिट्स यायच्या, तर असंच एकदा शेकोटी पेटवलेली होती आणि त्या मुलाला रात्री फिट आली आणि तो नकळत शेकोटीच्या जवळ गेला, त्याला खूप प्रमाणात भाजलं। त्या आदिवासींनी सुरुवातीला थोडे घरगुती उपचार करून बघितले, मांत्रिकाकडे नेऊन बघितलं, पण त्यांनी फरक नाही पडला। मग ते त्या मुलाला डॉक्टरांकडे घेऊन आले। डॉक्टरांनी त्याच्या जखमा धुतल्या, त्याच्यावरती औषधोपचार केले, अँटीबायोटिक्स दिले आणि त्याला फिट्स येऊ नये म्हणून पण औषधं दिली आणि हळूहळू त्याच्या जखमा बऱ्या होत गेल्या आणि मग आदिवासींना डॉक्टरांवरती विश्वास बसू लागला। दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी घटना त्यात सांगितलेली आहे। एक मांत्रिक होता, त्याच्या स्वतःच्या मुलीला ताप आला, मग त्यांनी काहीतरी घरगुती उपचार केले, पण 4 दिवस झाले तरी ताप काही उतरत नव्हता। मग शेवटी तो मांत्रिक त्या मुलीला घेऊन डॉक्टरांकडे आला। डॉक्टरांनी सलाईन लावलं, औषध दिली आणि 2-3 दिवसात ती मुलगी बरी झाली। मग मांत्रिकांचा विरोध हा हळूहळू मावळू लागला। मांत्रिक सुरुवातीला विरोध करत होते कारण कुठं ना कुठं त्यांच्याच पोट्यावरती पाय दिला जात होता। मग हळूहळू तिथल्या माडिया जमात जे आहे त्यांचा डॉक्टरांवरती विश्वास बसू लागला। डॉक्टरांना अनेक प्रकारच्या अडचणींना तिथं तोंड द्यावं लागत होतं, कारण तिथं म्हणजे अनेक प्रकारचे आजार होते किंवा तिथली जी जमात होती ती फळ खाणं हे सुद्धा त्यांचं एक मुख्य अन्न होतं, कारण शेती त्यांना येत नव्हती, शेती ते करत नव्हते। मग ते फळं खायला झाडावर चढायचे, मग झाडावरून पडल्यानंतर हात फ्रॅक्चर होणं, पाय फ्रॅक्चर होणं किंवा इतर प्रकारच्या जखमा होणं, असे त्यांच्या समोर अडचणी असायच्या। आणखीन एक, तिथं अस्वलं खूप प्रमाणात होती आणि ही अस्वलं माणसांवरती हल्ला करायचे। मग अशा अस्वलांनी केलेल्या ज्या जखमा आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणात असायच्या, मग डॉक्टरांना त्याच्यावरती उपचार करायला लागायचे। असं एक 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 डॉक्टर उपचार करत गेले, त्यांचा विश्वास बसू लागला। मग डॉक्टरांनी तिथल्या ज्या प्रमुख अडचणी आहेत त्याच्यावरती मात करायला किंवा त्याच्यावरती उपाय करायला सुरुवात केली। शिक्षणाचा अभाव आणि शिक्षण नाही त्यामुळे खूप गरिबी आणि पुन्हा गरिबी त्यामुळे शिक्षण नाही, असे एक दुष्टचक्र
त्या माडियांच्या आयुष्यात होतं. मग हळूहळू त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली, शाळा सुरू केली. मग शाळा सुरू करताना मुख्य अडचण काय होती तर त्यांची माडियांची भाषा शिकणं गरजेचं होतं. मग डॉक्टरांनी त्यांचे जे सहकारी होते त्यांना माडिया भाषा कशी शिकता येईल याच्यासाठी प्रयत्न केले. असे जे अनुभव आलेत, त्यांच्या ज्या अडचणी आल्यात, ह्या डॉक्टरांनी या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत. सरकारी पातळीवरती कधी त्यांना सहाय्य झालं, कधी अडचणी आल्या, त्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख यात केलेला आहे. एक वेळ अशी आली होती की डॉक्टरांना पद्मश्री दिली गेली होती, मात्र त्यांनी जे प्राण्यांचं अनाथालय म्हणून सुरू केलं होतं, त्याच्यात अनेक प्रकारचे प्राणी होते, त्याच्यावरच सरकारने आक्षेप घेतला होता. मग शेवटी डॉक्टरांनी ठरवलं की मी माझी पद्मश्री परत करतोय. मग ज्यावेळेस हे पेपरात आणि इतर माध्यमांमध्ये छापून आलं, त्यावेळेस मग सरकारने थोडी नरमाईची भूमिका घेतली आणि त्यांचं जे प्राणी संग्रहालय होतं किंवा अनाथालय होतं ते चालू ठेवायला परवानगी मिळाली त्यांना. एकदा त्यांना अमेरिकेचा व्हिसा नाही मिळाला, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे असं म्हणून फायनान्शियल रिझन्सवरती तो व्हिसा रिजेक्ट झाला. तो अनुभव वाचण्यासारखा आहे. तर असं अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांनी भरलेलं हे पुस्तक आहे. हे पुस्तक मी स्वतः वाचलंय. अनेक वेळा अंगावर काटा आलेला आहे किंवा मन असं द्रवतं की अरे, माणसासारखी माणसं आहेत पण ती जनावरांपेक्षा वाईट आयुष्य जगत होती आणि आता हळूहळू डॉक्टर तिथं असल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडत गेलेले आहेत. तर हे पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला हे नक्की आवडेल आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. धन्यवाद.